नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्याच्या कारवार नौदल तळावरती नवीन फॅसिलिटीजचे या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, आपले जे काही भारतीय नौदल आहे त्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत आणि उपप्रमुख कोण आहेत, एवढ्या दोन गोष्टीचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल मॉन्युमेंट्स डे हा आपण दरवर्षी केव्हा साजरा करत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्या दिवशी. दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 18 एप्रिलला आपण आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस म्हणून साजरा करतो. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो. अलीकडेच मेनिंजायटिसवर लस आणणारा पहिला देश कोणता देश बनलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नायजेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नायजेरिया हा देश या ठिकाणी पहिला देश बनलेला आहे. कशासाठी? तर मेनिंजायटिसवरती वॅक्सिन आणणारा, लस आणणारा. मेनिंजायटिस म्हणजेच काय? लिहून घ्या 2-3 पॉईंट. मेनिंजायटिस हा मेंदू आणि पाठीचा कणा यांच्या सभोवतालच्या द्रव पदार्थ आणि पडद्यांचा संसर्ग जळजळ आहे. या पडद्यांना मेनिंजेस असं या ठिकाणी संबोधलं जातं. मेनिंजायटिस बेल्टमधील रोगाचे ओझे कमी करण्यासाठी ही वॅक्सिन या ठिकाणी मदत करणार आहे. तर नायजेरिया हा पहिला देश ठरलेला आहे मेनिंजायटिस या रोगावरती वॅक्सिन आणणारा, लस आणणारा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाऊ शकतो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळ याच्यामध्ये MD कोण आहेत ज्यांची दुसऱ्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहेत? म्हणजेच हे जे काही व्यक्ती होते हे ऑलरेडी या ठिकाणी 5 वर्षापासून कोण आहेत? तर MD आहेत. कशामध्ये? तर IMF मध्ये, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये. त्यांना या ठिकाणी परत एकदा पुढच्या 5 वर्षासाठी या ठिकाणी रिअपॉइंट करण्यात आलं आहे, पुनर्नियुक्त करण्यात आलं आहे. तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक बी, क्रिस्तालिना जॉर्जिवा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये परत एकदा 5 वर्षासाठी MD म्हणून त्यांची निवड झालेली आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची निर्मिती 27 डिसेंबर 1945 ला झाली. सध्याचे व्यवस्थापन संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिएवा. मुख्य अर्थतज्ञ आहेत पियरे ऑलिव्हियर आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी. बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, पोस्ट विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वंदिता कौल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पोस्ट विभागाच्या सचिवपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न हा कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की भारतातील नवीन दक्षता आयुक्त बनले आहेत AS राजू.
CBSEचे अध्यक्ष बनलेत राहुल सिंग. प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेत नवनीत कुमार सहगल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष बनलेत नितीन नारंग. इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत नवीन जिंदाल. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचे MD आणि CEO बनलेत गिरिजा सुब्रमण्यम. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत MV राव. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख बनलेत सदानंद वसंत दाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक बनलेत पियुष आनंद. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनलेत राजीव कुमार शर्मा आणि पोस्ट विभागाचे सचिव बनलेत वंदिता कौल. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. कुवेत नावाचा देश आहे, या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे. अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी कुवेत या देशाचे नवीन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत. प्रश्न आहे देश आणि प्राईम मिनिस्टर बद्दल. लगेच नवनवीन जे काही पंतप्रधान झाले आहेत वेगवेगळ्या देशांचे 2024 मध्ये, त्यांच्यावरती आपण या ठिकाणी नजर टाकूया, चर्चा करूया. ऑलरेडी याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला वेळ असेल नक्कीच प्लेलिस्टला व्हिजिट द्या. त्या ठिकाणी वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपण व्हिडिओ कव्हर करत आहोत. ठीक आहे, लिहून घ्या. UKचे नवीन या ठिकाणी पंतप्रधान बनलेत ऋषी सुनक. जपानचे आहेत फ्युमियो किशिदा. इस्रायलचे आहेत बेंजामिन नेतान्याहू. श्रीलंकेचे आहेत दिनेश गुणवर्धने. ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज. युक्रेनचे आहेत डेनिस शमिहल. रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन. नेपाळचे आहेत पुष्पकमल दहल. भूतानचे आहेत लोटे शेरिंग. कतारचे आहेत शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी. कझाकस्तानचे आहेत ओल्झाज बेक्टेनोव आणि कुवेतचे आहेत अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. KNIFE नाईफ नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लगेच तुम्हाला लक्षात आलं असेल सलमान रश्दी. पर्याय क्रमांक C. सलमान रश्दी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? नाईफ. प्रश्न कशा संदर्भात आहे? पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेली पुस्तकं आणि त्यांचे लेखक कोण आहेत चर्चा करूया. द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हरीश खुल्लर. कबीराचे जीवन, दृष्टी आणि गाणी विपुल रिखी. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे. अनइक्वल वाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स सवाई नारायण. फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे पुस्तक लिहिलं आहे S. रमन यांनी. द मॅन हू लॉट इंडिया मेघना पंत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स रमेश नायर. कोड डिपेंडंट मधुमिता मुर्गिया. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिले आहे सॅम पित्रोदा यांनी. यू कॅन कोच हे पुस्तक लिहिले आहे सिद्धार्थ राजशेखर यांनी. आणि नाईफ हे पुस्तक लिहिले आहे सलमान रश्दी यांनी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. भारत सरकारने एप्रिल 2024 मध्ये कोणत्या देशाला 35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत ॲज अ गिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशासाठी? तर विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांना या ठिकाणी या 35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत. कोणी दिलेल्या आहेत? भारत सरकारने. कोणाला? नेपाळला. नेपाळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. या नेपाळचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडेल. उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव. पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ. राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय विमानतळाला पहिल्या 10 बिझिएस्ट म्हणजेच व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे? पर्याय क्रमांक A. दिल्ली NCR मधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला या ठिकाणी जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या 10 या ठिकाणी यादींमध्ये स्थान मिळालेलं आहे. हा जो काही रिपोर्ट आहे तो कोणी सादर केला आहे? एअरपोर्ट्स काउन्सिलिंग इंटरनॅशनलने जारी केलेला हा या ठिकाणी यादी आहे किंवा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 2023 नुसार 1 नंबरला आहे अल्टाना जे की USA मध्ये आहे. हे विमानतळ या ठिकाणी सर्वात बिझिएस्ट विमानतळ इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी काय हरकत नाही. 2 नंबरला आहे दुबईमधील. 3 नंबरला आहे या ठिकाणी डालास फोर्ट वर्थ USA मधील. आणि 10 नंबरला आहे या ठिकाणी नवी दिल्लीमधील जे की भारतामध्ये स्थित आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. बिझिएस्ट एअरपोर्ट इन द वर्ल्ड टॉप 10 मध्ये 10व्या क्रमांकावरती आहे नवी दिल्लीचं विमानतळ. इंदिरा गांधी असं त्या
विमानतळाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, पाण्यातील मायक्रोप्लास्टिक काढून टाकण्यासाठी कोणत्या संस्थेने हायड्रोजेल विकसित केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. मायक्रोप्लास्टिक हे 5 मिलीमीटरपेक्षा कमी आकाराचे छोटे छोटे प्लास्टिकचे कण आहेत आणि ते संपूर्ण ग्रहावरती, महासागरांपासून पर्वतांपर्यंत या ठिकाणी पसरलेले आहेत. तर त्यांना या ठिकाणी जे काही पाण्यात जे काही मिक्स झालेले मायक्रोप्लास्टिक आहे ते काढून टाकण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने हायड्रोजेल या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या नुसार 2000 पासून भारताने टिंबटिंब वृक्षांचे आवरण गमावलेले आहे. तर पर्याय क्रमांक सी, 2.33 दशलक्ष हेक्टरवरील जे काही वृक्षांचे आवरण होते ते या ठिकाणी भारताने गमावलेले आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. या कालावधीमध्ये झाडांच्या आच्छादनामध्ये 6% घट झाली आहे. आलेल्या आकडेवारीनुसार 2013 ते 23 दरम्यान भारतातील 95% वृक्ष आच्छादन नैसर्गिक जंगलांमध्ये नष्ट झालेले आहे आणि ग्लोबल फॉरेस्ट वॉच उपग्रह डेटा आणि इतर स्रोत वापरून रिअल टाइममध्ये जंगलातील बदलांचा मागोवा घेत असतं. तर यांच्या मते या ठिकाणी 2000 पासून भारताने जवळपास 2.33 दशलक्ष हेक्टर वृक्षांचे या ठिकाणी काय केलेलं आहे, आवरण गमावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, भारताची 23 वर्षीय कुस्तीपटू राधिका हिने महिलांच्या टिंबटिंब प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. तर पर्याय क्रमांक बी, महिलांच्या 68 किलोग्राम प्रकारामध्ये रौप्य पदक, सिल्वर पदक जिंकलेले आहे. कशामध्ये? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये. कुठे आयोजित करण्यात आली आहे? बिश्केक, किर्गिस्तान या ठिकाणी. आणि या स्पर्धेमध्ये शिवानी पवार नावाची एक महिला खेळाडू आहे. यांनी 50 किलोग्राम गटामध्ये कांस्य पदक सुद्धा या ठिकाणी पटकावलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, कोणत्या वर्षी युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेच्या 40व्या सत्रामध्ये 15 एप्रिल हा जागतिक कला दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, 2019 या वर्षाच्या युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेच्या 40व्या सत्रामध्ये 15 एप्रिलला जागतिक कला दिवस या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे आणि पहिला जागतिक कला दिवस साजरा करण्यात आला होता 2012 मध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, इस्रोने चंद्रयान 4 ही जी काही मोहीम आहे कोणत्या वर्षासाठी नियोजित केली आहे? 2025, 2028, 2035 की 2040? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?